नमस्कार. अॅग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला उच्च शिक्षित तरुण ते राज्याच्या शेतकरी चळवळीचा चेहरा असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. शिवार ते संसद हा जो त्यांचा प्रवास आहे तो अजिबात सोपा नव्हता. तो अत्यंत खाचखळग्याचा आणि वळणावळणाचा होता. अनेक उलटापालटी त्यांनी या राजकीय प्रवासामध्ये अनुभवल्या आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या एका नव्या टप्प्यावर, एका नव्या वळणावर ते आज उभे आहेत. या संदर्भातच आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार शेट्टी साहेब. नमस्कार. आपण थेट प्रश्नांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी आपल्या नावाची चर्चा सुरू आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये जे काही राजकीय नाट्य इतके दिवस झालं तर त्याच्यावर आता तोडगा निघालेला आहे आणि जवळपास तुम्ही आता विधान परिषदेमध्ये दिसाल अशी आशा करायला हरकत नाही. तुमचं परत एकदा अभिनंदन. धन्यवाद. सर, हे नेमकं नाट्य झालं कसं? म्हणजे तुम्हाला अशी अपेक्षा होती का की अनपेक्षित होतं की पक्षांतर्गत नाराजीला तोंड द्यावं लागेल? ना, असं काही होईल हे माझ्या कल्पनेतच नव्हतं. मुळामध्ये ही विधान परिषदेची जागा स्वतः घ्यावी याबद्दल मी फारसा उत्सुक नव्हतो. याचं कारण याची पार्श्वभूमी अशी आहे की लोकसभेच्या निवडणुका एकत्रित लढायचं ठरवलं त्यावेळी आम्हाला असं वाटत होतं की आमच्या क्षमतेपेक्षा आम्हाला लोकसभेच्या कमी जागा मिळत आहेत, तेव्हा याच्यापेक्षा जास्त जागा आम्हाला पाहिजे होत्या आणि तो लवकर तिढा सुटत नव्हता. आणि त्यावेळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार साहेबांनी शेवटी सांगितलं की या 2 जागा तूर्त तुम्ही लोकसभेच्या घ्या आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमची जी काही एक जागा असेल विधान परिषदेची ती आम्ही स्वाभिमानीला देऊ आणि यातून कुठेतरी आता पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. आता वेळ फार कमी राहिला आहे. अशा प्रकारचा समझोता त्यांनी प्रस्ताव ठेवल्यानंतर तो आम्ही स्वीकारला होता. आणि एक विधान परिषदेची जी येणारी जागा आहे ती मागच्या महिन्यामध्ये जी विधान परिषदेची निवडणुका झाल्या त्यात मिळावी आमची अशी अपेक्षा होती, परंतु ती काही त्यावेळी जागा देणं शक्य झालं नाही. आणि यावेळी महाआघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला जे काही 2-3 जागा जे काही त्यांच्या वाट्याला जागा येणार आहेत त्यातली एक जागा देऊन लोकसभेला दिलेला शब्द पूर्ण करायचा असं पवार साहेबांच्या डोक्यात होतं. परंतु राज्यपालांनी या सगळ्या याच्या संदर्भात जे नियम निकष यासाठी आग्रही भूमिका जी घेतलेली आहे आणि एकूणच राज्यपालांचं आणि सरकारांचं जे नातं आहे ते बघता सगळ्याच गोष्टी काटेकोरपणानं ते तपासतील. मग अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांना नाकारता येणार नाही अशाच प्रकारचं नाव स्वाभिमानीकडून यावं असा आग्रह राष्ट्रवादीचा होता. आणि विशेषतः महाआघाडीला सुद्धा माझ्या अनुभवाचा विधान परिषदेतल्या उपयोग होईल असं त्यांना वाटल्यामुळं आणि एक आघाडी धर्म म्हणून मग शेवटी इच्छा नसताना मी ही ऑफर स्वीकारायचं ठरवलं. तर त्याच्या आधी पक्षामध्ये सुद्धा व्यापक अशी चर्चा घडवून आणलेली होती आणि आमच्या पक्षानेही सगळ्यांनी एकमतानं सांगितलं की तुम्ही स्वीकारायला काही हरकत नाही. आणि मग सगळ्यांचा विचार घेऊनच मी होकार कळवलेला होता. आणि नंतर मग काही आमच्यातल्याच काही पदाधिकाऱ्यांच्या मध्ये थोडंसं नाराजी नाट्य झालं, त्यामुळं मीही व्यतीत झालो. आणि अशा प्रकारे एखाद्या पदामुळं दीर्घकाळच्या मैत्रीमध्ये कुठेतरी अंतर येणार असेल किंवा कटुता निर्माण, आम्ही चळवळीतली माणसं नात्यांना फार जपतो आणि मग नात्यामध्ये अंतर येणार असेल तर मग नकोच हे काय, अशा प्रकारचा एक उद्वेगाचा विचारही माझ्या मनामध्ये आलेला होता. परंतु या सगळ्या गोष्टीवर आता पडदा पडलेला आहे आणि संघटनेने एकमतानं सांगितलेलं आहे की संघटनेचा आदेश म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जायचं आहे, तर बाकी तुमचं व्यक्तिगत मत काय ते बाजूला ठेवावं अशा याच्यातून झालेला आहे. परंतु तुम्ही असं जे म्हणालात की हे बॅदच नको आता, तर ह्या
हो. पदामुळे जर संघटनेमध्ये मतभेद होणार असतील तर हे ब्याद नको. परंतु त्यात तुमच्यावर अशी पण टीका होती की तुम्ही असं स्टेटमेंट देऊन एक दबाव तंत्र आणलं संघटनेवरती किंवा हलवून खुट्टा बळकट करणं असा जो प्रकार असतो तो झाला. कारण लगेच तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी स्टेटमेंट काढले की ते राजू शेट्टींचं वैयक्तिक मत आहे आणि पक्षाचा जो आदेश आहे तो त्यांना मान्य करावा लागेल. म्हणजे काँग्रेस किंवा भाजप सारख्या एक मोठ्या पक्षांमध्ये सुद्धा इतक्या लोकशाही प्रक्रियेने निर्णय होताना दिसत नाही. परंतु नाही स्वाभिमानीमध्ये पण खरंच असे होतात का? हो, कारण मुळामध्ये मला राज्याच्या राजकारणामध्ये फारसा रस नसतो, यापूर्वी नव्हता. आणि लोकसभेत दुर्दैवानं पराभव झाला. आता पुन्हा 2024च्या तयारी करायची किंवा मग आघाडीनं सन्मानानं राज्यसभेची ऑफर द्यावी अशी आमची अपेक्षा होती, परंतु ते झालं नाही. म्हणून झालं नाही म्हणून काही मी त्यांच्यावर अवलंबूनही नव्हतो. आता पुन्हा तयारी करावी आणि लोकसभेत 2024ला प्रवेश करावा, हेच उद्दिष्ट आमचं होतं. आणि लोकसभेला तर का? कारण शेतीच्या संदर्भातले सगळे महत्वाचे निर्णय, धोरण हे सगळं केंद्र सरकार ठरवत असतं. आणि म्हणून त्याच ठिकाणी जाऊन आपण शेतकरी नेता म्हणून शेतकरी चळवळ, देशभरातल्या सगळ्या शेतकरी चळवळीला एकत्रित केलेला आहे. त्याचा कुठेतरी दिल्लीत प्रभाव पाडून शेतकऱ्यांच्या बाजूची धोरणं राबवायला भाग पाडावं, या उद्देशानं खरंतर निवडणुका लढवणं किंवा लोकसभा सदस्य असणं हे काय आमचं अंतिम उद्दिष्ट नाही, ते एक आमचं साध्य आहे. शेतकरी प्रश्न मार्गी लावण्याचं एक साध्य आहे, साधन आहे. आणि त्या साधन म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत असतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये विधान परिषदेत घेऊन त्याच संघटनेत पक्षात एक जरी माणसाच्या मनामध्ये काही किलमिश आलं तर ते सुद्धा नको आपल्याला, अशी माझी भूमिका होती आणि आजही आहे त्याच्या. कारण मी ही चळवळ स्वतःचं रक्त सांडून उभी केलेली आहे आणि त्याला गालबोट लागावं, मी त्या दिवशी त्यावेळी स्पष्ट केलेलं होतं. अगदी चळवळ संघटनेसाठी मला स्वतःला थांबावं लागलं तरी सुद्धा थांबायची तयारी आहे, पण ही चळवळ चालली पाहिजे, वाढली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी मी आजही ठाम आहे. तुम्ही आजपर्यंत कायम लोकांमधून निवडून आला. म्हणजे पहिली निवडणूक तुम्ही लढवली ती जिल्हा परिषदेची, त्याच्यानंतर विधानसभेला तुम्ही आमदार राहिलात, त्याच्यानंतर 2 टर्म तुम्ही लोकसभेला निवडून आलात, तिसऱ्या वेळेस तुमचा पराभव झाला. परंतु तुम्ही थेट लोकांमधून निवडून येणारे कार्यकर्ते आहात. अशा वेळेस विधान परिषदेवर निवडून येणं, तर विधान परिषदेवर जाणं हे एक प्रकारचे एक प्रकारचं हे वाटत नाही का तुम्हाला की आपलं एक डिमोशन झालेलं आहे? म्हणजे एक प्रकारे असं बघितलं तर जंगलातल्या वाघाला एका जाळ्यात बंदिस्त केल्यासारखी ही परिस्थिती आहे असं वाटतं. आणि तुम्ही आता जे सांगितलं की शेतीशी संबंधित जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते केंद्राच्या पातळीवर होतात. त्याच्यामुळं लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये तुमची जेवढी उपयुक्तता राहिली असती तेवढी विधान परिषदेमध्ये असेल का? विधान परिषदेवर जर तुम्ही निवडून गेलात तर त्याचा खरोखर शेतकरी चळवळीला किंवा शेतकरीचे प्रश्न सोडवण्यासाठी काही फायदा होऊ शकेल का? निश्चितच मी दिल्लीत असतो तर जास्त फायदा झाला असता, ही गोष्ट खरी आहे. पण सध्या ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्ष आणि त्याचे नेते महाराष्ट्रामध्ये करू पाहतायत, विशेषतः जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणं, भावनिक मुद्दे उपस्थित करणं आणि त्यातून लोकांना भडकवणं, त्यांची डोकी फोडायला प्रवृत्त करणं, अशा प्रकारचं जे उपद्व्याप सध्या चालू आहे, त्यांना त्याच ताकदीनं त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन त्यांना जिथल्या तिथं ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर मग काही काळापुरतं आता सध्या माझ्याकडे वेळ आहे, तर त्या वेळेचा उपयोग करून घ्यावा एवढाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण आम्हाला पुन्हा नव्यानं उभारणी करायची आहे. जे नुकसान झालेलं आहे, जे चळवळीचे वाताहत झालेले आहे ते पुन्हा उभा करायचे. फिनिक्स पक्षासारखं पुन्हा ही चळवळीला धार आणायची आहे आणि ती धार आणायला एक साधन म्हणून या सभागृहाचा उपयोग होईल, दुसरं काही नाही. तुमच्यात आणि शरद पवार यांच्यात नेमकं डील काय झालेलं आहे? डील व्हायला आम्ही काही व्यापारी नाही का, आम्ही काही उद्योगपती नाही. एक समझोता झालेला आहे 2019 पूर्वी, लोकसभेच्या पूर्वी. सांप्रदायिक शक्तीच्या विरोधामध्ये सगळ्यांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून एकत्रित लढलं तरच काही याला अर्थ आहे. नाहीतर ज्या पद्धतीनं आज
देशामध्ये राजकारण चाललंय. हे एक नवी संस्कृती येऊ पाहते आणि लोकशाहीवर त्याचबरोबर संविधानावर विश्वास असणाऱ्या, श्रद्धा असणाऱ्या सगळ्यांनी जर एकत्रित आलं नाही तर या वरवंट्याखाली सगळेच भरडले जाऊ. अशा परिस्थितीमध्ये लोकशाही वाचवायची असेल, संविधान वाचवायचं असेल, शेतकरी वाचवायचा असेल, कारण शेती, शेतकरी याबद्दल सध्याच्या देशाच्या नेतृत्वाच्या भावना काय आहेत, त्यांचा दृष्टिकोन काय आहे याचा जगजाहीर आहे. आणि यासाठी आरशाची गरज नाही. मनमोहन सिंग सरकारचा त्यांचा मी टीकाकार होतो, लक्षात घ्या. त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो, तरीही सांगतो की मनमोहन सिंग सरकारची 10 वर्ष आणि मोदी सरकारची 6 वर्ष ही समोरासमोर ठेवा. त्या 10 वर्षाच्या काळामध्ये जीडीपी मध्ये शेती क्षेत्राचा असलेला हिस्सा आणि या 6 वर्षात जे शेतीचा हिस्सा, त्यावेळेचा शेतीची ग्रोथ आणि यावेळची ग्रोथ हे जर आकडे तपासले तर देश कुठल्या दिशेने चाललाय, कृषीप्रधान असलेला देश कुठल्या दिशेने चाललाय, देशाची अर्थव्यवस्था कुठल्या दिशेने चालली आहे आणि शेतकऱ्याची अवस्था काय झाली आहे याचं उत्तर आपोआपच मिळेल. आणि मग अशा प्रकारच्या या फॅशिस्ट प्रवृत्तीला विरोध करायचा असेल तर मग आपापसातले असणारे मतभेद बाजूला ठेवून एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. पण हे यापूर्वी सुद्धा झालेलं आहे. आणि या अशा पद्धतीनं समविचारी पक्षांनी, कारण एकमत असतं तर मी त्यांच्या पक्षातच गेलो असतो. अजूनही काही मतभेदाचे मुद्दे आहेत, असू शकतात, परंतु सध्याच्या काळाचा शेती क्षेत्र, शेतकरी, ग्रामीण भाग आणि एकूणच लोकशाहीवर श्रद्धा असणाऱ्या लोकांनी एकत्रित येण्याची गरज, याचा एक भाग म्हणून आम्ही एकत्रित आलेलो आहोत. आणि याची सुरुवात मुंबईमध्ये 3 वर्षापूर्वी जे संविधान बचाव रॅली आम्ही काढलेली होती तिथून सुरुवात झालेली आहे, हे लक्षात घ्या. मोदी सरकारच्या कडून तुमचा खूप भ्रमनिराश झालेला आहे, कारण एकेकाळी तुम्हाला जे वाटत होतं की नरेंद्र मोदींशी तुमची प्रत्यक्ष चर्चा झाली होती, त्यातून तुम्हाला एक अशी आशा होती की शेतीच्या प्रश्नावरती नरेंद्र मोदी जर सत्तेवर आले तर काहीतरी निर्णायक तोडगा काढतील, परंतु तुमची पूर्ण निराशा झालेली दिसते. तर ह्याच्या संदर्भात कधी म्हणजे तुम्ही त्यांची साथ सोडली त्यावेळेस किंवा त्याच्यानंतर कधी मोदींशी प्रत्यक्ष चर्चा झाली का तुमची? नाही, त्यानंतर प्रत्यक्ष चर्चा काही झालेली नाही आहे. आणि त्यांच्याबद्दलचा भ्रमनिराश झालेला मी काही पहिला माणूस आहे अशातला भाग नाही. अनेक जण त्यांच्या भाषणांना, त्यांच्या मायाळू शब्दाला बोलले होते. त्यांना वाटलं की हा माणूस विकास पुरुष आहे, हा माणूस देशामध्ये कायापालट करू शकतो, असं शेतकऱ्यांना वाटलं होतं, मजुरांना वाटलं होतं, कामगारांना वाटलं होतं, मध्यमवर्गीयांना वाटलं होतं, व्यापाऱ्यांना वाटलं होतं, सगळ्यांनाच वाटलेलं होतं. सगळ्यांनाच वाटलं होतं की आजचे दिन येतील, परंतु नुसचे दिन त्यांच्या सगळ्यांच्या नशिबात आले, त्याला काही इलाज नाही. परंतु या सगळ्याच्या विरोधात बंड करणारा भारतातला पहिला माणूस मी आहे, याचा मात्र मला अभिमान वाटतो. आणि मला त्याच वेळी माहिती होतं की याची किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे आणि ती किंमत मी मोजलेली आहे, पण त्याचा पश्चाताप मला अजिबात होत नाही. लोकसभा निवडणुकीत तुम्हाला राष्ट्रवादीकडून काही दगाफटका झाला असं काही वाटतं का? का ते फक्त त्यावेळेची जी राजकीय परिस्थिती होती त्याचं काही फलित होतं? आता जे झालं ते झालं, त्याच्यावर फारसं भाष्य करण्याची माझी इच्छा नाही. आता माझ्या डोळ्यासमोर टार्गेट आहे ते 2024चं आणि ते टार्गेट धरून पुन्हा एकदा लोकसभेमध्ये मुसंडी मारणं आणि शेतकरी चळवळ मजबूत करणं, एवढंच माझ्यासमोर आता सध्याचं उद्दिष्ट आहे. तुमचं खरं उद्दिष्ट परत लोकसभेत जायचं हेच आहे आणि तोपर्यंतची तात्पुरती अरेंजमेंट म्हणून तुम्ही राज्याच्या राजकारणात म्हणजे विधान परिषदेमध्ये प्रवेश करताय त्याच्याकडे बघता. हो, काम करणारा माणूस रिकामा बसू शकत नाही. त्याला काही ना काही काम हातात असावं लागतं आणि म्हणून हे काम मी स्वीकारलेलं आहे. ह्याच्या संदर्भात जी काही चर्चा होती म्हणजे विधान परिषदेच्या आमदारकी संबंधीची, ते करण्यासाठी तुम्हाला बारामतीला गोविंद बागे जावं लागलं. तर त्यावेळेस तुम्हाला असं काही तुमच्या मनात विचार आले का की ज्या गोविंद बागेसमोर आपण आंदोलन केलं तिथेच आपल्याला बोलणी करण्यासाठी जावं लागतंय? तर काय त्यावेळेस नेमके विचार काय होते तुमच्या डोक्यामध्ये? एक तर गोविंद बागेसमोर मी कधीच आंदोलन केलेलं नव्हतं. म्हणजे हे मला चिकटलेलं आहे. मी आंदोलन केलेलं होतं बारामतीमध्ये आणि बारामतीमध्ये आणि गोविंद बागेत बरंचसं अंतर आहे, हे तुम्हाला माहिती असेल. बारामतीमध्ये एका शाळेच्या ग्राउंडवर मी आंदोलन केलेलं होतं, शारदा क्रीडांगणावर, आणि ते मी उपोषण केलेलं होतं. आणि त्यावेळी जो प्रश्न होता त्या प्रश्नाशी आजही मी ठाम आहे. त्यावेळी जे कायद्याप्रमाणे मिळणारी जी एफआरपी होती ती
राज्य सरकारकडून दिली जात नव्हती आणि ती आम्हाला मिळवून द्यावी आणि ती पवार साहेबांनी मिळवून द्यावी म्हणून आम्ही बारामतीला त्यांच्या गावी गेलो होतो. एवढाच त्या आंदोलनाचा अर्थ होता आणि त्यांनी शेवटी ती मिळवून दिली. म्हणजे आमच्या त्यावेळच्या आंदोलनाची दखल त्यांनीही घेतली आणि त्यांनी आम्हाला तो प्रश्न आमचा सुटला. एवढंच त्या आंदोलनाचा अर्थ होतं. म्हणजे याचा अर्थ माझी आणि पवार साहेबांची पिढ्यानपिढ्यांची काहीतरी वैर आहे, शत्रुत्व आहे अशातला भाग नाही. ते दीर्घकाळ कृषी मंत्री होते आणि मी शेतकरी नेता होतो म्हणून मी त्यांच्यावर टीका करायचो. त्यांच्या ठिकाणी मी वेळोवेळी बोललेलो आहे की लालू प्रसाद यादव असते तर मी त्यांच्यावर टीका केली असती किंवा ते कृषी मंत्री नसताना त्यांच्यावर टीका करायचं कारणच काय. दुसरं साखर कारखानदारीतले बहुतेक नेते त्यांचं नेतृत्व मानत होते आणि त्या साखर कारखानदारांच्या बद्दल माझे काही आक्षेप होते म्हणजे चळवळीचे आणि त्याबद्दल मी आजही ठाम आहे. त्यांना पवार साहेबांनी पाठीशी घालून नये असं आताही मला वाटतं. बरोबर, तुम्ही आता तुमची भूमिका स्पष्ट केलेली आहे, परंतु तुम्ही ज्यावेळेस विरोधात होता म्हणजे राष्ट्रवादीच्या विरोधात होता तेव्हा एक त्यांच्यावरती असा आरोप तुम्ही केला होता की जे काही सहकारामधले कारखाने आहेत ते राष्ट्रवादीचे लोकांनी किंवा राष्ट्रवादीचे नेतृत्व जे मानतात अशा कारखानदारांनी ते ताब्यात घेतले कमी पैशामध्ये आणि त्याचं खासगी याच्यामध्ये रूपांतर केलं. त्याची कोर्टामध्ये तुम्ही याचिका सुद्धा दाखल केलेली आहे. हो, ती किंवा याचिका राष्ट्रवादीचे जे काही दुसरे माझी याचिका आजही ती कोर्टामध्ये चालू आहे आणि लवकरच ते बोर्डावर येईल, त्याचे ते निकाल लागेल आणि मी त्या मुद्द्यावर आजही ठाम आहे. माझे विचार बदललेले नाही आहेत. त्यात किंवा सगळ्या राष्ट्रवादीचे पक्षाचे जे नेते होते त्यात फक्त राष्ट्रवादीचेच नेते आहेत अशातला भाग नाही. त्यात भारतीय जनता पक्षाचे भाजपचे नेते आहेत, त्यात शिवसेनेचे नेते आहेत, त्यात काँग्रेसचे नेते आहेत, त्यात राष्ट्रवादीचे नेते आहेत. सगळेच नेते आहेत त्याच्यामध्ये आणि सगळ्यांनीच कारखाने घेतलेले आहेत आणि त्याला विरोधच आहे माझा. अजूनही विरोध आहे. मी माझा विरोध लपवून ठेवलेला नाही मी. त्या याचिकेचा तुम्ही पाठपुरावा करणार आहात जसं आधी करत हो, होता नक्की. तसं इथून म्हणून ती हो पाठपुरावा करणार आणि मुद्दा म्हणून मी माझ्या नावाने याचिका दाखल केलेली आहे ती इतर कोणा कार्यकर्त्याच्या नावे न करता. दुसरा मुद्दा आहे तो सिंचन घोटाळ्याचा. म्हणजे अजित पवारांवरती सिंचन घोटाळ्यात आरोप झाले आणि फडणवीस सरकारच्या काळामध्ये त्यांच्यावर फारशी कारवाई झाली नाही. तर या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? नाही, आता या संदर्भात इतकी चर्चा झाली पण सिद्ध काहीच झालेलं नाही. खरोखरच घोटाळा झालेला असेल, भ्रष्टाचार झालेला असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही माझी भूमिका कालही होती आणि आजही आहे. परंतु सरकार बदललं, 5 वर्ष त्यांनी शोधाशोध केली आणि त्याच जे विरोधात होते, ज्यांनी गाडीवर पुरावे आहेत असं दावा केला, बैलगाडीवर पुरावे घेऊन विधान भवनावर मोर्चा काढला, त्यांनीच अजित पवारांना क्लीन चिट दिली. आता मी त्या माझ्यासारखा एकटा माणूस काय करू शकतो? तुम्हाला हे पटतंय अजित पवारांच्या त्यांच्यावर जे आरोप झाले त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं का की केवळ एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट होती जी भाजपने त्यांच्यावर आता केलेली असेल? ज्यांनी त्यांना क्लीन चिट दिली ते आता सरकारमध्ये नाही, त्यांनीच आता यावर भाष्य करावं असं मला वाटतं. म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या ज्ञानामध्ये भर पडेल. अजित पवार आणि तुमचे संबंध कसे आहेत? तुमचं नेहमी काही चर्चा होते, कधी काही विचार विनिमय नाही, होतो? आता आघाडीत आहेत म्हटल्यानंतर संबंध येणारच. उलट सध्या ते उपमुख्यमंत्री राहिल्यानंतर मी दुधाचे भाव पडलेले होते आणि मी त्यांना विनंती केली की ज्या पद्धतीने मागच्या सरकारनं दुधाला 5 रुपये अनुदान दिलेलं होतं आणि दूध उत्पादकांना थोडस दिलासा दिलेला होता, असा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्याची सुरुवात म्हणून किमान 25 रुपयानं सरकारनं दूध खरेदीमध्ये उतरावं. त्याचा आपोआपच बाजारपेठेवर परिणाम होऊन 25 रुपयापर्यंत दुधाचे भाव स्थिर राहतील आणि केवळ दूरध्वनीवरून मी त्यांना विनंती केली आणि त्याची लगेच त्यांनी अंमलबजावणी सुरू केली आणि दररोज 10 लाख लिटर गाईचं दूध सरकार आता खरेदी करायला लागलेलं आहे आणि त्याचा काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. म्हणजे एकमेकाबद्दल आदर असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाहीत. परत आपण दुधाच्या प्रश्नावर आपण एक स्वतंत्र बोलणार आहोत, पण त्याच्या आधी परत आपण गोविंदबाईकडे जाऊ. जेव्हा तुम्ही पवारांना भेटायला तिकडे गेलात तेव्हा त्यांनी ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे जे काही उपक्रम चालू आहेत म्हणजे ऍक्टिव्हिटीज आहेत, जे प्रयोग चालू आहेत ते सगळे तुम्हाला स्वतः फिरून प्रत्यक्ष दाखवलं आणि अत्यंत प्रेमाने तुम्हाला त्यांनी वागणूक दिली.
त्यावेळेस असं वाटत नव्हतं की तुम्ही एकेकाळी कधी एकमेकांवर टीका केलेली असेल, इतकं सौहार्दाचं वातावरण ते होतं. परंतु पवार साहेबांच्या एकंदर दीर्घ कारकिर्दीकडे जर आपण बघितलं तर काही गोष्टी लक्षात येतात की जो कोणी त्यांचा विरोधक असेल, राजकीय विरोधक, शत्रू नाही, राजकीय विरोधक, तर त्याची एकदा न्यूसन्स व्हॅल्यू संपली की ते त्याच्याशी खूप प्रेमाने वागतात. म्हणजे गोरा खैरनार असोत किंवा गोपीनाथ मुंडे असोत, एका टप्प्यानंतर त्यांच्याशी त्यांचे संबंध खूप चांगले राहिले, त्यांना खूप प्रेमाने वागवलं. तसंच तुमचं न्यूसन्स व्हॅल्यू संपवायचा हा काही प्रयत्न आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, मी त्यांचा टीकाकार होतो, त्यांचा विरोधक होतो, पण तरी सुद्धा त्यांचे आणि माझे व्यक्तिगत संबंध चांगलेच होते. म्हणजे विशेषतः 2009 ते 14 या काळामध्ये ते ज्यावेळी मंत्री होते त्यावेळी दिल्लीमध्ये वेगवेगळ्या कमिट्यावर ते अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची जी कमिटी होती त्या कमिटीत मी सदस्य होतो आणि त्याच्या कमिटीचे चेअरमन ते होते. त्यावेळी अनेक छोटे फूड पार्क तयार करण्यापासून ते फूड क्लस्टर तयार करण्यापासून अशा काही छोट्या मोठ्या योजना ज्या आत्ता केंद्र सरकार राबवतं त्याचा पाया आम्हीच घातलेला होता. आणि त्यावेळी आम्ही एकमेकांच्या विचारानंच त्या आमच्या कमिटीनं हे सगळे हे केले होते. आणि त्यावेळी सुद्धा अतिशय चांगले संबंध होते. बाहेर आम्ही एकमेकांवर टीका टिप्पणी करायचो, परंतु एखादं काम ज्यावेळी आपल्यावर जबाबदारी पडलेली आहे ती जबाबदारी नीटपणानं पार पाडावी. ही आमची दोघांची काम करण्याची पद्धत असल्यामुळं त्यावेळी ते आवर्जून एखाद्या बैठकीला मी नसलो तरी सुद्धा बोलवून घ्यायचे आणि चर्चा करायची किंवा कृषी खात्याच्या वेगवेगळ्या कमिट्यावर सुद्धा आम्ही एकत्रित असायचो. आणि त्यावेळी त्यावेळी एकमेकांचे विरोधक असून सुद्धा त्या तिथं काम करताना आम्ही अतिशय चांगलेपणानं माझ्या ज्या काही सूचना आहेत त्या तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या सूचना आहेत असं समजून त्यांनी हे केलेलं, म्हणजे त्याचा विचार केलेला होता. त्यावेळी आपला विरोधक त्या सूचना करतोय असा कधीच विचार केलेला नव्हता. म्हणजे हे जिव्हाळ्याचे तुम्ही संबंध आजही खासदार सगळे असताना संबंध त्यावेळी होते. तुम्ही खासदार असताना खासगी विधेयक आणलं होतं आणि त्या हो, विधेयकाला सगळ्या पक्षांचे जे काही त्यांच्यापुढे तुम्ही मांडलं होतं, तर त्यात पवार यांनी तुम्हाला पाठिंबा दिला होता. काही शेतकरी संघटना ज्या आहेत राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या त्यांनी पाठिंबा दिला होता. तर बरोबर. त्याचं नेमकं पुढे काय झालं किंवा त्याचा काही पाठपुरावा तुम्ही करणार आहात का त्या इश्यूचा? आता तुम्ही खासदार नाही आहात, परंतु तो जो विषय तुम्ही मांडला होता त्याचा पाठपुरावा करणार आहात? आम्ही देशभरातल्या सगळ्या शेतकरी संघटना एकत्रित येऊन आम्ही किसान मुक्ती संसद एक पार्लमेंट स्ट्रीटवर घेतलेली होती 2 दिवसाची. आणि त्याच्यावर दीर्घकाळ चर्चा करून 2 विधेयकांचा मसुदा तयार केलेला होता. आणि ते 2 विधेयक म्हणजे एक शेतकऱ्याला कर्जमुक्त होण्याचा अधिकार, म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज ही त्याचं नाही तर त्याच्यावर लादलेलं परिस्थितीमुळं आणि चुकलेल्या धोरणामुळं ते लादलेलं आहे. आणि म्हणून त्यातून मुक्त होण्याचा त्याला अधिकार आहे आणि तो कायद्यानं त्याला मिळाला पाहिजे. म्हणून एक कायद्याचा ड्राफ्ट आम्ही तयार केला, मसुदा तयार केला होता. आणि पुन्हा तो शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, कारण त्याला पुन्हा पुन्हा कर्जमुक्ती होते, पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होतो. हे जे दुष्टचक्र आहे ते जर थांबवायचं असेल तर याचं मूळ काय आहे, तर शेतकरी आपला शेतीमाल उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला विकतो, म्हणून ते त्या उत्पादनावर काढलेलं कर्ज त्याला फेडता येत नाही, हे त्याचं मूळ कारण आहे. आणि म्हणून मग त्याला जर का त्याची शेती शाश्वत करायची असेल तर त्याला खर्चावर काही रक्कम ही त्याला नफा म्हणून मिळाली पाहिजे आणि अशा प्रकारची व्यवस्था कायद्यानं केली पाहिजे. आणि ती करत असताना त्याच्यावर आधीचा कर्जाचा बोजा असता कामा नये, म्हणून पहिल्यांदा त्याला कर्जमुक्त करून झिरो लेवलला आणायचं आणि पुन्हा तो शेती करत असताना त्याच्या प्रत्येक पिकामध्ये काही ना काही फायदा होईल अशा प्रकारचं धोरण तयार करायचं, असा एक कायदा करायचा, म्हणजे हमीभाव मिळण्याचा अधिकार तर त्याला द्यायचा. आणि कायद्यानंच तो अधिकार त्याला दिल्यानंतर मग तो कर्जबाजारी व्हायचा प्रश्नच येत नाही, पुन्हा पुन्हा शेतकऱ्याला कर्ज माफी देण्याचाही प्रश्न येत नाही. म्हणजे कायम मुळापासून हे प्रश्न सोडवायचे म्हणून हे 2 कायद्याची विधेयकं आम्ही तयार केली. त्या विधेयकाच्या संदर्भात अनेक घटनातज्ञांशी, अनेक पत्रकारांशी, अनेक शेतकरी नेत्याशी, अनेक राजकीय नेत्याशी चर्चा केली. आणि म्हणून घटनेच्या साच्यामध्ये ते विधेयक बसतील अशा प्रकारचं बिनचूक असं अनेक निवृत्त न्यायाधीशांची सुद्धा आम्ही मदत केली त्यासाठी. आणि त्यातून ती विधेयक आम्ही निर्माण केली आणि ती विधेयक घेऊन
ज्यावेळी आम्ही राजकीय पक्षांच्या समोर गेलो त्यावेळी राजकीय पक्षाच्या वतीनं त्या विधेयकांची तपासणी म्हणजे जी छाननी झाली ती छाननी करण्यासाठी पवार साहेब पार्लिमेंटच्या मध्ये तासन तास आमच्या बरोबर बसायचे, क्लास टू क्लास ते सगळे तपासायचे आणि ते म्हटल्यानंतर त्यांनाही ते पटलं आणि मग त्यांनी पुढाकार घेऊन इतर राजकीय पक्षांना सुद्धा याला पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आणि त्यांनी घेतल्यामुळं मग ममता बॅनर्जी पासून ते फारुख अब्दुल्लांच्या पर्यंत सगळ्याच विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सोनिया गांधींनी पाठिंबा दिला, राहुल गांधींनी पाठिंबा दिला आणि मग असं बघता बघता 21 पक्षांनी त्या विधेयकांना पाठिंबा दिला. खासगी विधेयकाच्या स्वरूपामध्ये मी पार्लमेंटमध्ये मांडली, परंतु चर्चेला येण्यापूर्वीच 15वी लोकसभा भंग पावली आणि त्यामुळे पुढे काही करता आलं नाही. आता पुन्हा एकदा नव्यानं त्या विधेयकांच्यावर चर्चा घडवून आणण्याची गरज आहे आणि ती पार्लमेंटमध्ये जर का पास झाली तर मग निश्चितच शेतकऱ्याला कायद्यानं या सगळ्या दुष्टचक्रातून त्याची सुटका होईल आणि त्याचे प्रश्न खऱ्या अर्थानं सुटतील. त्या विधेयकांचं पुढे काय होईल हा आता काही सांगता येणार नाही आणि त्याच्यामध्ये अनेक आता राजकीय सध्या गणितं तरी पण आहेत. परंतु सध्या असं आहे की लोकसभेमध्ये मांडलेली विधेयकही त्या 5 वर्षाच्या कालावधीपुरतीच असतात. सध्या तरी त्या विधेयकाला भवितव्यच काही नाही. पुन्हा नव्यानं ती मांडावी लागतील आणि मांडल्यानंतरच मग ते जिवंत होतील आणि मग ती पार्लमेंटमध्ये ती चर्चा होईल. सध्या कोण ते विधेयक मांडतील असं वाटत नाही. त्यासाठी मलाच 2024ला पुन्हा जावं लागेल असं लक्षणं दिसत आहेत. परंतु त्या विधेयकाच्या निमित्ताने शेतीच्या प्रश्नावरती एक राजकीय टेम्पो तयार झाला होता. तो आता संपलेला आहे. म्हणजे देशाच्या असं काही राजधानीमध्ये नसतं. आता कोरोनाच्या टेम्पो पार्श्वभूमीवर तयार नाहीच झालेला आहे. होता. तो टेम्पो पुन्हाही आम्ही तयार करू शकतो, पुन्हाही दिल्लीला धडक देऊ शकतो. अजूनही आम्ही सगळे 262 शेतकऱ्यांच्या संघटना एकत्रित आहोत. वेळोवेळी बसतो, बैठका घेतो, चर्चा करतो. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही ऑनलाईन बैठका घेत असतो वर्किंग ग्रुपच्या. असं काही नाही, टेम्पो आहेच. कधीही आम्ही दिल्लीला धडक देऊ शकतो. या पार्श्वभूमीवर तुम्हाला प्रश्न मला विचारायचा आहे की केंद्र सरकारने आता 3 धोरणात्मक सुधारणा जाहीर केल्या. त्याच्यामध्ये इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये त्यांनी काही बदल केले. दुसऱ्या बाजार समित्यांची मक्तेदारी मोडण्यासाठी एक अध्यादेश काढला. तिसरा कंत्राटी शेतीचा कायदा करतात ते, परंतु त्याच्या आधी त्यांनी अध्यादेश काढला. या 3 सुधारणांकडे तुम्ही कसं बघता? त्यापैकी त्यांनी जे इसेन्शियल कमोडिटी मधून शेतीमाल वगळायचा निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे आणि अगदी 1980 मध्ये शरद जोशींच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना स्थापन झाली त्यावेळीपासूनची ही आमची सगळ्यांचीच मागणी होती. कारण जीवनावश्यक वस्तूच्या यादीमध्ये शेतीमाल असल्यामुळं त्याच्या किमती नियंत्रित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला राहतो आणि मग उपभोक्त्यांना खुश करण्यासाठी त्याच्या किमती नियंत्रित करण्यासाठी कधी कमी जास्त किमतीत आयात करून डंप करून देशांतर्गत बाजारपेठेतल्या किमती पाडणे किंवा निर्यातीवर बंदी घालून गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य देशांतर्गत बाजारात उपलब्ध करून किमती पाडणे, निर्यातीत अडथळे आणणे अशा प्रकारचे निर्णय घेऊन केंद्र सरकार सातत्यानं शेतीमालाच्या किमती नियंत्रित ठेवत होतं. तो अधिकार आता केंद्र सरकारला राहणार नाही आणि म्हणून आम्ही त्याचा आग्रह धरत होतो की शेतीमालाच्या किमती या बाजारभावाप्रमाणेच असाव्यात आणि त्यात कृत्रिम ढवळाढवळ नसावी ही आमची भूमिका होती आणि त्यामुळं हा निर्णय उशिरा काय होणार सरकारने घेतला त्याचं आम्ही स्वागतच केलं, परंतु तो चुकीच्या वेळी घेतला. कारण आता जागतिक बाजारामध्ये अन्नधान्याच्या किमती कमी झालेल्या असतानाच्या काळामध्ये हा निर्णय घेतला आणि आता जर का बाहेरच्या देशातून कमी किमतीचं अन्नधान्य आयात झालं तर पुन्हा आणि आगीतून उठून फोपाट्यात अशी शेतकऱ्यांची अवस्था होऊ शकते. त्यामुळं WTOच्या नियमानुसार 40% आयात कर लावता येतो केंद्र सरकारला. तो आयात कर लावावा अशी आमची अपेक्षा आहे. पण ते करणं राहिलं दूरच. गेल्याच 2 दिवसापूर्वी केंद्र सरकारनं 12,000 टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला. मका आयात करण्याचा निर्णय घेतला आणि हा मका उत्पादक शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकरी यांचं कंबरडं मोडणारा असाच हा निर्णय आहे. ते काही शेतकऱ्याच्या बाजूचे निर्णय आहेत अशातला भाग नाही. हा झाला एक भाग.
बाजार समितीच्या मक्तेदारीच्या बाबतीत बोलायचं झालं तरी बाजार समितीची मक्तेदारी मोडणं गरजेचंच होती, कारण बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर शेतीमालाची खरेदी विक्री करणं शेतकऱ्याला अडचणीचं होतं. आणि बाजार समितीमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण तो परत घेऊन जाऊ शकत नव्हता, त्याच्याकडे साठवणुकीची सुविधा नव्हती, त्याच्यावर पैशाची नड असायची. आता शेतकऱ्याच्या बांधावर शेतीमालाची खरेदी होत असताना एक आज मला विक्री करायची नाही, उद्या करायची आहे, अशा प्रकारचा निर्णय शेतकरी घेऊ शकतो. बाजारात गेल्यानंतर मात्र संध्याकाळच्या आत शेतीमाल विकण्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय असाच नाही. यात धोका एकच आहे की बांधावर जी खरेदी विक्री होते त्या खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यानं जर का शेतकऱ्याला फसवलं तर मग मात्र फसवणूक होते. अशी द्राक्ष, केळी आणि डाळिंबाच्या बाबतीत झालेली आहे. तर अशा व्यापाऱ्यांना परवाने देत असताना त्यांची बँक गॅरंटी घेऊन, जेवढी बँक गॅरंटी दिल्या तेवढ्या पर्यंतच त्यांना खरेदी करता येईल अशा अटीखाली लायसन्स दिले पाहिजेत. तरच नाहीतर मग एक नवीन प्रश्न तयार होऊ शकतो की बाजार समितीची मक्तेदारी संपली आणि या भुरट्या बोगस व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला फसवलं असं होता कामा नये, याची दक्षता घेण्याची गरज आहे. आणि तिसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला, तो तिसरा मुद्दा काय सांगितला, विचारला तिसरा मुद्दा तुम्ही? कंत्राटी शेतीचा कायदा. कंत्राटी शेतीच्या बाबतीत कंत्राटी शेतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊन त्याची जमीन हडप होता कामा नये. त्याच्या जमिनीचं स्वामित्व राहून जर एखादा करार होत असेल तर आमची काहीच हरकत नाही, आणि तो करार अशा प्रकारचे करार होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करू. पण इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मधून शेतीमाल वगळला असं सरकारने जाहीर केलं असलं तरी त्याच्या ज्या अटी टाकलेल्या आहेत की नाशवंत शेतीमालाच्या ज्या किमती आहेत, ऍव्हरेज किमती ह्या जर 50% पेक्षा जास्त झाल्या आणि अनाशवंत शेतीमालाच्या नाशवंत शेतीमालाच्या सरासरी किमती 100% पेक्षा जास्त झाल्या आणि अनाशवंतच्या 50% पेक्षा जास्त झाल्या तर तो परत कायदा लागू होईल. जर तुम्ही कांद्याचे आणि तुरीचे रेट बघितले तर हे म्हणजे मागच्या दराने हा कायदा लागूच आहे, कारण त्यांनी जी अट टाकलेली आहे त्याच्याप्रमाणे म्हणजे थोडक्यात काय जर जास्त किमती जर झाल्या तर आम्ही तुम्हाला त्याचा लाभ घेऊन देणार नाही. पण त्यात असं म्हटलं नाही की जसं 50% पेक्षा जास्त किमती वाढल्या तर आम्ही लक्ष घालू, पण 50% पेक्षा किमती कमी झाल्या कारण बाजारपेठेत दोन्ही गोष्टी होतात, तेजी असते आणि मंदी असते. मंदीच्या काळामध्ये 50% पेक्षा जास्त किमती गेल्या तर त्याच अधिकारवाणीनं आम्ही शेतकऱ्याला संरक्षण देऊ असं मात्र सरकारनं म्हटलं नाही. यावरून हे सरकार कुणाच्या बाजूचं आहे हे स्पष्ट होतं. इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट अजून पण लागूच आहे. सरकारने जे नियम अटी टाकले फक्त एक घोषणा केली, त्यात काही बदल झालेला नाही, फक्त एक घोषणा केलेली आहे सरकारनं. दुसरा जो विषय बाजार समित्यांची मक्तेदारी मोडून काढण्याचा, तर सरकारचं इंटेन्शन चांगलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आपण उदाहरण बघितले की भाजीपाला आणि फळं नियमनमुक्त केली, परंतु त्याची पर्यायी व्यवस्था सरकारच्या पाठीवर उभी राहायला पाहिजे. जसं तुम्ही आता सांगितलं की त्यांची बँक गॅरंटी वगैरे पाहिजे व्यापाऱ्यांची, आणि याच्या व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सुद्धा सरकारची तयारी पाहिजे. ती जर तयारी नसेल तर ते नियमनमुक्ती कागदावरच राहते. हे सरकार फक्त घोषणा करतं आणि आकर्षक घोषणा करणं आणि लोकांना विचलित करणं, याच्या पलीकडे याला काही फारसं गांभीर्याने घ्यायची गरज नाही. उलट ज्या बेसिक गोष्टी करायची गरज होती, म्हणजे यापूर्वी नाबार्ड मार्फत अनेक योजना राबवल्या जात होत्या. मग त्या वेअर हाऊस बांधणीच्या असतील, कोल्ड स्टोरेजच्या असतील, पॅक हाऊसच्या असतील, किंवा नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड मार्फत केळी, द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनासाठी, त्याचबरोबर शेती कामासाठी अनुदान दिलं जायचं, कर्ज उपलब्ध व्हायची, त्या योजना सगळ्या आता बंद झाल्यात. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक योजना होत्या, सवलती होत्या, सबसिडी होत्या. एकदा सरकारनं जाहीर करावं, एक श्वेतपत्रिका काढावी की यापूर्वी काय काय योजना होत्या पायाभूत सुविधांच्यासाठी किंवा अन्न प्रक्रिया उद्योगासाठी, बाजार यंत्रणा मजबूत करण्यासाठी, आणि त्यातल्या आज किती आहेत
आणि त्या काळी किती तरतूद होती आणि आता किती तरतूद झाली आणि प्रत्यक्ष खर्ची किती पडली याची एकदा श्वेतपत्रिकाच काढण्याची गरज आहे असं मला वाटतं. बरोबर. केंद्र सरकारचे जे काही धोरण आहेत ते शेतकरी विरोधीच होती आणि राहिलेली आहेत असं तुमचं म्हणणं आहे. तर राज्य सरकार शेतीच्या प्रश्नाकडे कसं बघते त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सध्याचं विद्यमान राज्य सरकार. सध्याच्या राज्य सरकारला शेतीकडे फारसं लक्ष द्यायला वेळच मिळालेला नाही असं माझं मत आहे. कारण त्यांनी घाई गडबडीमध्ये कर्जमाफी जाहीर केली, परंतु ती सुद्धा पूर्ण करता करता त्यांना घाम फुटलेला आहे, कारण तिजोरी सगळी रिकामी झालेली आहे. कारण हे सरकार आल्यापासून या सरकारच्या पाठीमागे कोरोनानं पाठ धरलेली आहे आणि सध्या सरकारची एकच अग्रक्रम आहे, तो म्हणजे कोरोनापासून जनतेचा बचाव करणं, त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवणं आणि त्यासाठी जे काय करावं लागतं ते पोलीस त्याच कामामध्ये गुंतलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थातले सगळे कर्मचारी त्याच कामामध्ये गुंतलेले, आरोग्य व्यवस्था त्याच कामामध्ये गुंतलेली आहे. कुठं बैठका घेता येत नाहीत. मग अशी एक विचित्र अवस्था, सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर जाता येत नाही, त्यामुळे कुठली कामं वेळेवर होत नाहीत. कामं जिथले तर थांबलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या गतिमानतेवर किंवा सरकारच्या कार्यक्षमतेवर चर्चा करणं हे त्या सरकारवर अन्याय करणारं ठरेल असं मला वाटतं. कारण त्यांना मोकळेपणानं कामच करता आलेलं नाही. एक मंत्रिमंडळाच्या बैठका सुद्धा त्यांना घेता येत नाहीत अशी अवस्था झालेली असताना या सरकारबद्दल लगेच सामान्यात निष्कर्ष काढणं चुकीचं होईल. परंतु कोरोना संपल्यानंतर ते कशा पद्धतीनं काम करतात, शेतकऱ्यांच्या प्रती त्यांची भूमिका काय राहते हे बघितल्यानंतर ते जर चुकीचं होत असेल तर त्याच्या विरोधात बोलायला सुद्धा आम्ही मागे पुढे पडणार नाही. एकंदर राज्य सरकारबद्दल तुमचा दृष्टिकोन थोडासा सहानुभूतीचा दिसतोय, परंतु कोरोनाचं संकट आहे ते काय सगळ्यांना त्याची जळ बसते, परंतु शेतकऱ्याला आता कोरोना आहे म्हणून हातावर हात ठेवून तर बसता येत नाही. त्याला आता खरीपाचं सुरू झालेलं आहे, पेरणी करावी लागते, परंतु कर्ज मिळत नाही. म्हणजे राज्यातलं जे कर्ज वाटप आहे ते 25% पुढे जायला तयार नाही. तुम्ही आता जो उल्लेख केला कर्जमाफी योजनेचा, तर त्यातलं 19 लाख शेतकऱ्यांचं प्रकरण अडकलेलीच आहे. त्याच्यामुळे आता कर्जच मिळत नाहीत, तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आता कर्जाचा झालेला आहे. तर या संदर्भात लगेच तातडीने काहीतरी उपाययोजना सरकारने करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही सरकारला काही सल्ला द्याल का? नाही, करायलाच पाहिजेत. एक तर कर्जमाफीमध्ये पात्र असून सुद्धा शासनानं बँकांना पैसे दिलेले नाहीत म्हणून बँका शेतकऱ्याला नवीन कर्ज द्यायला तयार नाहीत. शिवाय 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी वरचे पैसे भरले तर त्यांनाही कर्जमाफीचा लाभ देऊ असं सरकारनं विधानसभेत सांगितलं, परंतु त्याचा अजून शासन निर्णय झालेला नाही. त्यामुळं त्या शेतकऱ्यांचं भवितव्य अधांतरी आहे, त्यांना नवीन कर्ज मिळत नाही. शिवाय नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये देण्याची घोषणा केलेली होती, परंतु ते आलेले नाहीत. ते शेतकऱ्यांच्या मध्ये असंतोष आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकार सांगतंय की या कर्जाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत, परंतु बँका सरकारचं ऐकायला तयार नाही. यासाठी आता एक तर आरबीआयनं पुढाकार घेतला पाहिजे, कारण बँका सांगतात की आरबीआयच्या जोपर्यंत गाईडलाईन्स मिळत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारचा काही निर्णय घेणार नाही. आणि आरबीआय तर याच्यामध्ये काही लक्ष द्यायला तयार नाही. स्वतः राज्य सरकार या सगळ्या कर्जाची जबाबदारी घ्यायला तयार आहे म्हटल्यानंतर बँकांनी नवीन कर्ज द्यायला पाहिजे. परंतु त्यांना आरबीआयच सांगू शकतं किंवा मग शेती कर्जाला नाबार्ड परत रिफायनान्स करत असतं. मग नाबार्डला त्या रकमेची हमी आम्ही देतो, परंतु नाबार्डनं परत रिफायनान्स करावा आणि बँकांच्या मार्फत शेतकऱ्याला परत पतपुरवठा करावा असंच राज्य सरकारनं नाबार्डला सांगितलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी होत नसल्यामुळं आज खरीपाच्या तोंडावर बियाणे घ्यायला शेतकऱ्याकडे पैसे नाहीत, खतं घ्यायला शेतकऱ्याकडे पैसे नाहीत आणि नाईलाजानं पुन्हा त्याला खाजगी सावकाराच्या दारात जावं लागतं. हे चित्र काय फारसं चांगलं नाही आणि याच्यावर तातडीनं काहीतरी व्हायला पाहिजे. केवळ लॉकडाऊन आहे, 144 कलम आहे, शेतकऱ्यांना आंदोलन करता येणार नाही म्हणून ही परिस्थिती फार काळ शेतकरी गप्प बसणार नाही. याच्या विरोधात सुद्धा बंड करून उठतील. याच्या विरोधात सुद्धा आवाज काढायला शेतकरी, गुन्हे अंगावर घ्यायला शेतकरी मागे पुढे बघणार नाहीत. त्यामुळे वेळीच राज्य सरकारनं याची काळाची पावलं ओळखून काही ना काही ठोस निर्णय घ्यायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आरबीआयचा जो विषय आरबीआयने ते क्लॅरिफाय केलेला आहे की आमची काही आडकाठी नाहीये आणि राष्ट्रीयकृत बँका जे राज्य सरकारने जी हमी दिलेली आहे त्याप्रमाणे निर्णय घेऊ शकतात. परंतु या सगळ्यामध्ये
राष्ट्रीयकृत बँकांचं एकूण कर्ज वाटप पण कमी आहे आणि हे जे काही कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची प्रकरणं अडकलेली आहेत त्यात पण राष्ट्रीयकृत बँकांचं प्रमाण मोठं आहे. परंतु या सगळ्यामध्ये राजकीय मुत्सद्देगिरी किंवा राजकीय व्यवस्थापन थोडंसं कमी पडतंय. कारण आरबीआय, राष्ट्रीयकृत बँका, सहकार खातं यांच्यामध्ये योग्य समन्वय नाहीये. आणि यासाठी मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये जास्त लक्ष घालायला पाहिजे होतं, असं नाही का वाटत? हो, मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीसाठी अजून वेळ द्यायला पाहिजे. मुंबईच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्र आहे आणि तो महाराष्ट्र खऱ्या अर्थानं ग्रामीण महाराष्ट्र हा खरा राज्याचा आत्मा आहे आणि तिकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे. दुसरा आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये की सोयाबीनच्या बोगस बियाणांचा. जे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलं आणि ते उगवूनच आलं नाही, अशा अनेक ठिकाणी तक्रारी आहेत. तर हा प्रश्न सध्या चिघळलेला आहे. पण ह्याच्यावरती तुमचं अजून एखादं काही स्टेटमेंट वगैरे आलेलं नाही किंवा ह्याच्यावर तुम्ही काही आंदोलन करणार, कंपन्यांना जाब विचारणार किंवा सरकारकडे काही मागणी करणार? काय सध्या नाही, सध्या महाराष्ट्रामध्ये जी आंदोलनं चालू आहेत ती स्वाभिमानीचीच चालू आहेत. मराठवाड्यात, विदर्भात बोगस बियाण्यांच्या विरोधात स्वाभिमानीचे कार्यकर्ते आंदोलन करतायत. कुठं जिल्हा कृषी अधीक्षकाच्या कार्यालयामध्ये ठाण मांडतायत, कुठं जिल्हाधिकाऱ्याकडे जात आहेत, कुठं तहसीलदारकडे करतात. आणि या सगळ्या ज्या बोगस कंपन्या आहेत, ज्यांनी ज्या कंपन्यांनी मग त्याच्यामध्ये महाबीज आहे, त्याच्यामध्ये खाजगी कंपन्या आहेत, त्या सगळ्यांच्याच बियाणं ही बोगस निघालेली आहेत. ती उगवणं क्षमता त्यांच्यामध्ये अजिबात नव्हती. या कंपन्यांची पहिली चूक काय, तर त्यांनी जर्मिनेशन न तपासताच शेतकऱ्यांच्या बोकांड्याला ही बियाणं मारलेली आहेत. त्यांना त्याची शिक्षा झाली पाहिजे. आता कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणतात की जे खराब बियाणं झालं त्याच्या बदल्यात दुसरं बियाणं देऊ. परंतु यात 8-10 दिवस गेलेले आहेत. तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून घात ही अत्यंत महत्वाची असते. अशी एक म्हण आहे शेतकऱ्यांच्या मध्ये, जर एखाद्या पेरणीच्या काळामध्ये एखाद्या शेतकऱ्याच्या घरात मयत झालं तरी सुद्धा प्रेत बाजूला ठेवून शेतकरी पहिल्यांदा पेरणी करून घेतो आणि मग प्रेतावर अंतिम संस्कार करतो. अशी परंपरा, अशी प्रथा शेतकऱ्यांच्या मध्ये असताना शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून 10 दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत. परंतु पेरणी झाल्यानंतर 10 दिवसानंतर त्याला कळालं की बियाणं खराब लागलेलं आहे, बोगस लागलेलं आहे, ते उगवून आलं नाही. त्याला फक्त बियाणे परत देणं. मग त्यानं जो भाड्यानं बैल घेतलेला होता त्या बैलाची मजुरी कोण देणार? त्यांना त्या पेरणी करणाऱ्या मजुरांची मजुरी कोणी देणार? तर सोयाबीनच्या बाबतीत बोलायचं तर पेरणी करायला हेक्टरी 12,500 रुपये खर्च येतो. हा खर्च कोणी करणार? आणि ह्या खर्चाची भरपाई झाली पाहिजे. आणि एवढे करून 10 दिवस उशिरा पेरणी झाल्यामुळं सीझन लांबला आणि आता परतीच्या मान्सूनच्या तडाख्यामध्ये कापणीच्या वेळी परतीचा मान्सून असणार, म्हणजे तिथं आणि पुन्हा शेतकऱ्याचं नुकसान. याला जबाबदार या सगळ्या कंपन्या आहेत. आणि या कंपन्यांची टाच मुसक्या आवळण्यासाठी एक स्वतंत्रपणानं विधिमंडळामध्ये कायदा होण्याची गरज आहे. जसं कापसाच्या बाबतीत झाला तसं या इतर बियाण्यांच्या बाबतीत सुद्धा कायदा होणं गरजेचं आहे. आणि तो जर नाही झाला तर मग वारंवार अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतील. आज एकाही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळत नाही, विमा घ्यायला कोणी तयार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार आहे का? शेवटी सरकारनं स्वतः पुढे आलं पाहिजे, स्वतः विमा घेतला पाहिजे, पण त्याला संरक्षण दिलं पाहिजे. या गोष्टी सरकारनं आज तातडीनं करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. तुम्ही एका महत्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवले की सध्याचा जो कायदा आहे त्याच्यामध्येच प्रॉब्लेम आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही गुन्हे दाखल करू आणि नुकसान भरपाई मिळवून देऊ. हा, हॅलो, हा येतोय का आवाज? हॅलो हॅलो हॅलो, आवाज ब्रेक होतो. हा, आता येतोय का आवाज? हॅलो, हा आता येतो. हा, तुम्ही एका महत्वाच्या मुद्द्यावरती बोट ठेवलं की कायदा नवीन करायची गरज आहे बियाण्यांसाठी. कारण सध्याचे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्याची तरतूद नाही आणि नुकसान भरपाई देण्याची तरतूद नाही. तरी सुद्धा मुख्यमंत्री याच्यासाठी घोषणा करतात, कृषी मंत्री घोषणा करतात. मग त्यांना हा विषय माहित नाहीये का की ह्याच्यामध्ये जो कायदा आहे त्याच्यात अधिकारच नाहीयेत, त्याच्यामुळे ह्याच्यात नवीन कायदा करण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना माहित नाही का? माहित नसेल तर त्यांनी माहिती करून घेतलं पाहिजे ना. आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हॅलो, हा येतोय आवाज? हॅलो,
माहिती नसेल तर माहिती करून घेतली पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत. आता 6 महिन्याचा कालावधी निघून गेला. आता समजून घेतलं पाहिजे बियाण्याचे कायदे काय सांगतात, त्यात काय तरतूद आहे, समजून घेतलं पाहिजे. गरज भासली तर एखादा अध्यादेश काढता येतो. समजा विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसलं तर तातडीनं अध्यादेश काढू शकतं सरकार. तुम्ही अशी मागणी करणार का की सरकारने आता तातडीने अध्यादेश काढावा नवीन बियाणे कायद्यासाठी आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये विधेयक संमत करून घ्यावं? निश्चितच काल कालच मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे की या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भातलं कालच पत्र लिहिलेलं आहे मी. एक झालं. हे जे आता कायदे आहेत बियाण्यांचे ते केंद्राचे कायदे आहेत. केंद्राच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा जो प्रस्ताव आहे तो 15 वर्षापासून रखडलाय. तर या संदर्भात तुम्ही ज्यावेळेस खासदार होता त्यावेळेस लोकसभेमध्ये तुम्ही हा काही विषय मांडला का किंवा ह्याच्यावरती काही चर्चा घडवून आणली का? वेळोवेळी घडवलाय. आता केंद्राने कायदा केल्यात, केंद्रातल्या कायद्यामध्ये सुद्धा वेळोवेळी दुरुस्त्या होत असतात आणि त्याला अनुसरून राज्य सरकारनं सुद्धा कायदे करणं गरजेचं आहे. त्याचं कामच आहे. तुमची मागणी आहे की राज्य सरकारने नवीन कायदा तातडीने केला पाहिजे आणि त्यासाठीचा अध्यादेश लवकरात लवकर काढला पाहिजे. काढला पाहिजे. हो. दुधाचा एक महत्वाचा प्रश्न आहे. आता तुम्ही उल्लेख केला की केंद्र सरकारने जो नवीन आता एक हा, बरोबर. निर्णय घेतला दूध भुकटे आयात करण्याचा, तर त्याचा एक मोठा परिणाम होणार आहे. तर त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे तुमची मागणी काय आणि राज्य सरकारने त्याच्यासाठी काय पाठपुरावा केला पाहिजे? तातडीनं ही जी आयात 12,000 टन आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो थांबवला पाहिजे. काय गरज नाही. सध्या अवस्था अशी आहे की कोरोनामुळे गेल्या 3 महिन्यामध्ये कृष काळ असून सुद्धा खरं तर या काळामध्ये दुधाची तीव्र टंचाई असते. तर या काळामध्ये सुद्धा दुधाच्या खपावर 40% परिणाम झाला आणि ह्या अतिरिक्त दुधावर प्रक्रिया झालेली आहे, पावडर निर्माण झालेली आहे. ही दूध दुभुकटी सगळ्यांच्याकडे पडून आहे. अमूलकडे पडून आहे, गोकुळकडे पडून आहे, पारणाकडे सगळ्या प्रमुख मोठ्या त्याच्या दूध धंद्यातले जे मास्टर्स आहेत त्या सगळ्यांच्याकडे पडून आहे. त्याच्या किमती उतरत आहेत. जागतिक बाजारातले त्याच्या किमती कमी आहेत, त्यामुळे ते निर्यात होऊ शकत नाही. अशा अवस्थेमध्ये इतका साठा आहे की पुढच्या 1.5 वर्षापर्यंत पुरेल एवढा साठा आहे. बटरचे स्टॉक पडून आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये दूध भुकटे आयात करायची गरजच काय? कशासाठी आयात केली आणि कुणी केली ती? या देशातला दूध व्यवसाय मोडून काढायचा आहे का? शेतकऱ्यांचं कंबरड मोडायचं आहे का? पण हा निर्णय घेत असताना मदर डेअरी, अमूल यासारख्या मोठ्या उद्योगांचा सल्ला घेतला गेला का? कुणी निर्णय घेतला? हा कुणाच्या फायद्यासाठी घेतला? चुकीचं आहे हे सगळं. राज्याच्या दूध व्यवसायावर याचा नेमका काय परिणाम होईल? कारण आधीच इथला व्यवसाय अडचणीत आहे. एक तर असं आहे की दूध भुकटी आयात झाल्यामुळं आता दूध भुकटीचे भाव धडाधड खाली यायला लागतील आणि ते झाल्यानंतर सध्या जे मी सांगतोय 40% दूध हे अतिरिक्त होतं ते आता जर दूध भुकटीकडे जायला लागलं तर ते 17 आणि 18 रुपये लिटरनं विकल्याशिवाय ते दूध भुकटी करणाऱ्यांना परवडणार नाही. आणि मग 15, 16, 17 रुपयानं जर का ते खरेदी करायला लागले तर दुधाचे भाव काय होतील मग? आणि दुधाचे भाव जर 16-17 रुपये झाले तर मग शेतकऱ्यांनी काय करायचं? 35 रुपयापासून खाली आला. मार्च महिन्यामध्ये 35 रुपये दुधाचा भाव होता आणि आज 16-17 रुपयाला जर का शेतकरी दूध विकायला लागला तर त्याची अवस्था काय होईल? आणि महाराष्ट्रातल्या दूध व्यवसायापुढे आणखी एक मोठं संकट आहे की परराज्यातले जे दूध संघ आहेत ते आक्रमकपणे महाराष्ट्रामध्ये येत आहेत. त्यांची जी काही स्पर्धा आहे त्याच्यापुढे हा इथला स्थानिक उद्योग टिकाव धरू शकेल का? स्पर्धेला घाबरायचं काय कारण नाही. हे संकट आलंय ते सगळ्यांच्या समोरच आहे. ते अमूलच्याही पुढे आहे आणि गोकुळच्याही पुढे आहे आणि राजहंस पुढेही आहे. परंतु स्पर्धेला घाबरता कामा नये असं माझं मत आहे. पण हे करत असताना सरकारने याही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळी कृष काळ असतो, ज्यावेळी दुधाची टंचाई असते त्यावेळी बाहेरचे हे जे दूध संघ आहेत हे दूध खरेदीसाठी महाराष्ट्रामध्ये उतरतात.
आणि ज्यावेळी अतिरिक्त दूध होतं, आता सगळे पळून गेले आहेत. आज अमूल महाराष्ट्रातलं दूध घ्यायला तयार नाही, मदर डेअरी घ्यायला तयार नाही, बाहेरचे कुणीही आज दूध घ्यायला तयार नाही. मग अशा काळामध्ये, ज्या काळामध्ये दूध घेणं परवडत नाही, दूध तोट्यामध्ये दूध घ्यावं लागतं, त्या काळामध्ये हे सगळे बाहेरचे पळून जातात. त्यावेळी आणि ज्यावेळी नफा मिळत असतो त्यावेळी मात्र महाराष्ट्रात येतात. अशा या दुटप्पीपणे वागणाऱ्या या दूध संघांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारनं कारवाई केली पाहिजे, असं माझं मत. सर, प्रश्न दुधाचा असो, साखरेचा असो की सोयाबीनचा असो, तर मागच्या 5-10 वर्षामध्ये शेतकरी चळवळ किंवा शेतकरी संघटना हे ह्या प्रश्नांमध्ये ज्या प्रकारे हस्तक्षेप करत होते, तो प्रभाव आता काहीसा कमी झालेला दिसतोय. तर ही शेतकरी चळवळीची पिछेहाट आहे का? याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? असं काय नाही, या 2-3 महिन्यामध्ये चळवळी करायला मर्यादा पडतायत. त्याच्या आधी आंदोलन आमची होतीच. आणि मर्यादा पडायचं कारण म्हणजे बजावामध्ये आहे, 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येता येत नाही, ते येणं आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे. आणि त्यामुळं हे जाणवतंय. पण त्याला इलाज नाही, आता पर्याय नाही, कारण असं संकट सगळ्यांच्यावर झालेलं आहे. आणि त्या काळामध्ये शेतकरी चळवळीलाही मर्यादा आहेत, कारण शेवटी त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देणं आमचं कर्तव्य आहे. आजही आम्ही हाक दिली तर जमतील हजारो शेतकरी, पण त्यांच्या आरोग्याचं काय? मग ते एकत्र आल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, त्याचं काय? आणि शेवटी समाज म्हणून आमची शेतकऱ्यांची सुद्धा काही बांधिलकी आहे, काही जबाबदारी आहे, आणि त्यांची जबाबदारीचं भान आम्हाला ठेवावं लागतं. म्हणून कुठेतरी शेतकरी चळवळ थांबल्यासारखी वाटते. पण लॉकडाऊन उठून ते चळवळीचा भडका उडल्याशिवाय राहणार नाही, आणि मग एकेकाचे धाबे दणाणून जातील. लॉकडाऊनची परिस्थिती ही तर तात्कालिक परिस्थिती आहे. तर मी एकंदर राजकीय व्यवस्थेबद्दल बोलतोय. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात तुम्ही भाजप शिवसेनेबरोबर गेलात आणि नंतर आता राष्ट्रवादी बरोबर जात आहे किंवा महाविकास आघाडी बरोबर जात आहे. तर दोन्ही हा सिनेरिओ तुमच्या पक्षांनी हा तुमच्या नाही, हा तुमच्या मेंदूतला किडा आहे. जो काही यापूर्वी सुद्धा हा प्रश्न तुम्ही मला यापूर्वी भाजपच्या आघाडीबरोबर गेलो म्हणून का नाही विचारला? विचारला, मला प्रश्न पूर्ण करू दे. हा, त्यावेळी असा विचारायला पाहिजे, तुम्ही भाजप बरोबर का गेला, का आघाडी केली काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात, किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमकपणानं बोलत होतो त्यावेळी त्यांच्या विरोधात आक्रमकपणे का बोलता, असं का नाही विचारलं? आता भाजपच्या विरोधात आक्रमक बोलतो म्हणून का तुम्ही विचारता? नाही, माझा प्रश्न याच्या पुढचा आहे. मी त्यावेळेस पण तुम्हाला हे प्रश्न विचारलेले होते. माझा प्रश्न असा आहे की नाही ज्यावेळेस आपण विचारलेले नव्हते. माझी स्मरणशक्ती फार चांगली आहे, तुम्ही नसाल, पण तुमच्या जागी कुणी असतील त्यांनी तरी विचारायला पाहिजे होतं. म्हणजे पत्रकारिता सुद्धा एका विशिष्ट दिशेनं घेऊन जाणं हे बरोबर नाही आहे. ठीक आहे, तुमचे आक्षेप असू शकतात. मी पुढचा प्रश्न असू शकत नाही, आहेतच आक्षेप. मला सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला सुद्धा मत नक्कीच आहे. मांडण्याचा अधिकार आहे. तो मला घटनेनं दिलेला आहे, मी तो मांडणारच. तुम्हाला आवडो ना आवडो, मी मांडणारच. नाही, आवडणं ना आवडण्याचा प्रश्न नाही. तुम्ही तुमचे मतं मांडलीच पाहिजेत आणि मोकळ्यापणाने मांडले पाहिजेत. फक्त मला प्रश्न पूर्ण करू द्या. ज्यावेळेस आपण सत्ताधारी पक्षासोबत जातो त्यावेळेस शेतकरी चळवळ अहो, म्हणून आपला सत्ताधारी जो काही कमी एक होतो. पक्ष नाही, एक पक्ष केंद्रात सत्तेवर आहे, एक पक्ष राज्यात सत्तेवर आहे. आता सत्ताधारी कोण म्हणायचं, कुणाला म्हणायचं, विरोधी कुणाला म्हणायचं, सांगा आता. तुम्हीच माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे दोन्ही कोण दोन्ही सत्ताधारी? ठिकाणी गोची झाली. धोरणात्मक निर्णय केंद्र सरकार घेतं गोची त्याच्यामध्ये आमची नाही झाली, गोची तुमची झालेली आहे. कारण आमच्या दृष्टिकोनातून केंद्रातला पक्ष हा महत्वाचा आहे, कारण तिथंच आमची धोरणं ठरतात. राज्यात कोण सत्तेत आहे याच्याशी आम्हाला फारसं देणं घेणं नाही आहे. आमची धोरणं केंद्रात ठरतात. केंद्रामध्ये जो कोण पक्ष सत्तेवर असेल त्याच्या विरोधामध्ये जास्त आवाज हो, उठवला पाहिजे. राहिलाच पाहिजे, कारण त्याशिवाय आम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं धोरण राबवलं जात नाही. आता ह्या संदर्भामध्ये तात्कालिक विषय सोडून देऊ आपण, की तात्कालिक आता सोयाबीनचा प्रश्न आहे किंवा बाकीचा प्रश्न आहे, परंतु एकंदर शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी दीर्घकालीन काय धोरणं पाहिजेत आणि त्याची प्रायोरिटी काय पाहिजे, की हे पहिले 5 मुद्दे आता प्रायोरिटीने हाताळले पाहिजे. नाही, एक तर शेतीमालाच्या आयात निर्यातीचं एक स्थिर असं दीर्घकालीन धोरण राबवण्याची गरज आहे. कारण एका बाजूला आपण बघतो की डाळ वर्गीय पिकं, डाळ मोठ्या प्रमाणामध्ये परदेशातून आयात करावी लागते, खाद्यतेल मोठ्या प्रमाणामध्ये आयात करावं लागतं, आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आपलं परकीय चलन
खर्च होतं. हे जर थांबवायचं असेल तर डाळ वर्गीय पिकांचा हमीभाव वाढवून त्याच्या खरेदीची शाश्वती आणि हमी शेतकऱ्याला दिली पाहिजे. 15-15 दिवस तूर विकायला शेतकरी रांगेत उभा राहणार असेल तर तुमचं ऐकून कुणी तूर उत्पादन करणार नाही, डाळीचं उत्पादन करणार नाही. त्यामुळे ती एक शाश्वती निर्माण करावी लागेल, जेणेकरून त्यात देशाचा फायदा होईल. डाळीच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण होऊ शकतो आणि तशी क्षमता आपल्यामध्ये आहे. तीच गोष्ट सोयाबीन आणि भुईमुग, सूर्यफूल, मोहरी यासारख्या पिकांना हमीभाव वाढवून देऊन त्याच्या शाश्वत खरेदीची व्यवस्था करावी लागेल. त्याच्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावं लागेल की जेणेकरून खाद्यतेलाच्या बाबतीत सुद्धा आपण स्वयंपूर्ण होऊ आणि जो आज आमचा रुपया ढासळत चाललेला आहे तो कुठेतरी सावरण्यास मदत होईल. शेती व्यवसायामध्ये तुमची अर्थव्यवस्था मजबूत करण्याची प्रचंड अशी क्षमता आहे, पण त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. इथेनॉल हे तुंतूनच सरकार सातत्यानं वाजवत राहतं, परंतु गरजेपेक्षा जास्त साखर उत्पादन होतं म्हणून रडत बसण्यापेक्षा गरजेपेक्षा जास्त गरजे एवढी साखर उत्पादित करून, कारण आजही जगातला सगळ्यात मोठा साखरेचा ग्राहक भारतच आहे आणि म्हणून आपल्याला लागेल एवढी साखर उत्पादित करून उर्वरित ऊस हा इथेनॉलकडे वळवलं आणि इंधनाची गरज जर आपण भागवली तर क्रूड ऑइलवरचा होणारा जो खर्च आहे जो तो टाळता येईल. परंतु याच्यामध्ये मल्टीनॅशनल कंपन्या असतील, काही तेल कंपन्या असतील, यांना क्रूड ऑइल आयात करण्यामध्ये रस आहे. त्यांना शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात रस नाही, त्यांना देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात रस नाही. आणि हे जे झारीतले शुक्राचार्य आहेत ते पहिल्यांदा शोधून काढले पाहिजेत, खेचले पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं देश डोळ्यासमोर ठेवून, समाज डोळ्यासमोर ठेवून, देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून जर शेतीचं धोरण राबवलं तर एका बाजूला गरिबांना परवडेल अशा दरामध्ये आपण अन्नधान्य देऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूला त्या अन्नधान्याच्या गरजा भागवणारा हा जो बळीराजा आहे त्या बळीराजाच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य सुद्धा निर्माण करू शकतो. यासाठी धोरणात्मक असं दीर्घकालीन असं धोरण राबवलं पाहिजे. त्यासाठी काही नवीन कायदे करण्याची आवश्यकता आहे, काही जुन्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. ती इच्छाशक्ती आज मला राज्यकर्त्यांच्याकडे कुठे दिसत नाही. शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असायला हवी, या मुद्द्यावरती आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद सर, तुम्ही सगळ्या प्रश्नांना अगदी दिलखुलास आणि मनमोकळी उत्तरं दिली. तुमच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा. पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद.